नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. हप्ते वितरणाचा GR कुठल्याही वेळी आता पोर्टलवरती प्रसिद्ध होऊ शकतो. तर आत्ताचा हा महत्त्वाचा व्हिडिओ अशा लाडक्या बहिणींसाठी ज्या अपात्र ठरलेल्या आहेत, पात्र असून निकषांमध्ये बसत आहेत तरी देखील त्यांचा लाभ बंद झालेला आहे, EKYC करता आले नाही आहे, अशा लाडक्या बहिणींसाठी आत्ताची महत्त्वाची माहिती आपण देत आहोत. सध्या पहिला महत्त्वाचा प्रश्न EKYCच्या मुदतवाढी संदर्भात मोठ्या प्रमाणावरती मागणी केली जात आहे. सरकारच्या देखील निदर्शनास ही बाब आली असल्यामुळे मंत्री आदिताई तटकरे यांनी जी निवेदन प्राप्त झालेली आहे तर यांच्यावरती आश्वासन सांगितलेलं आहे की आम्ही लाडक्या बहिणीची मागणी वरिष्ठांकडे म्हणजेच मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्याकडे ही सादर करू. याच्यामध्ये निर्णय झाला तर लाडक्या बहिणींना EKYC संदर्भातली मुदतवाढ मिळू शकते. म्हणजेच एक प्रकारचं पॉझिटिव्ह वातावरण आता निर्माण झालेलं आहे. तर लक्षात घ्या की लाडक्या बहिणींना EKYCसाठी कमीत कमी 1 महिना तरी मुदतवाढ दिली पाहिजे आणि लक्षात घ्या की पुढील काही दिवसांमध्ये हा निर्णय होऊ शकतो. या संदर्भात आपण अपडेट देतच आहोत. तर EKYC वाढ मिळण्यासाठी लक्षात घ्या शक्यता दाट आहे. तर जोपर्यंत शासनाची घोषणा होत नाही आहे तोपर्यंत मात्र या संदर्भात तथ्यता येणार नाही. आपण देखील अपडेट या संदर्भात देत आहोत. तर याच्यामध्ये अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांनी मागच्या मेचा हप्ता घेतला होता, जूनचा हप्ता आलेला नाही आहे. तर याच्यामध्ये ITR रिटर्नधारक लाडक्या बहिणी असतील, त्याचबरोबर निकषांमध्ये बसत असून देखील ज्यांचा लक्षात घ्या की तांत्रिक कारणांमुळे चुकीचा निकष लागून त्यांचा लाभ आहे तो बंद झालेला आहे. तर अशा लाडक्या बहिणी देखील पात्र होण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी असणाऱ्या महिला बालविकास विभागातर्फे ही कागदपत्र फेर तपासणी सुरू झालेली आहे. तुम्ही देखील निवेदन दिलं असेल तर तुमचे देखील कागदपत्र फेर तपासणी होतील आणि तुम्हाला देखील पात्र करून घेतलं जाईल आणि त्यानंतर जुलै महिन्याचा लाभ आहे तो तुम्हाला मिळणार आहे. सध्या मागच्या ज्या महिन्यापासून अनेक प्रकारे अनेक कारणं सांगून लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत. तर याच्यामध्ये ITR रिटर्नधारक देखील लाडक्या बहिणी आहेत की जो 0 ITR जो भरला जातो तर यामुळे देखील काही जणांचा लाभ बंद झालेला आहे. तर अशा लाडक्या बहिणींसाठी मोठे अपडेट की 0 ITR जो आहे तो उत्पन्नाची कमी मर्यादा असून देखील 2.5 लाखापेक्षा खाली देखील उत्पन्नाची मर्यादा असून देखील काही लोन असेल किंवा इतर कामांच्या निमित्ताने हे ITR इन्कम टॅक्स आहे ते ITR फाईल दाखल केली जाते. त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना देखील आता येत्या लाभापासून शिथिलता म्हणजेच पात्र करून घेतलं जाऊ शकतं. कारण का अशा लाडक्या बहिणींची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यामुळे अशी एकंदरीत बाब लक्षात घेता EKYC पुढील काही कालावधीमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींपैकी ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, KYC केलेली आहे, त्यांना फेर तपासणी करून त्यांना पात्र केलं जात आहे. आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी ITRमध्ये 0 ITR जर भरत असाल तर तुम्हाला देखील पात्र होण्याची संधी उपलब्ध होणार आहे आणि सरकार हा निर्णय लवकरच घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण माहिती देतच आहोत. जुलै महिन्याचा हप्ते वितरणाचा GR आता कुठल्याही वेळी प्रसिद्ध होईल आणि साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्येच दुसऱ्या ते पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजेच या 2 आठवड्यामध्ये हा लाभ आहे तो वितरित होणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा.